नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विक्रम निटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आज आपण चक्रवाढ व्याज टॉपिक मधील चक्रवाढ व्याजाची जी शेवटचा प्रकार असतो चक्रवाढ व्याजाची दामदुप्पट तो प्रकार आपण आज एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। पहा, एका रकमेचे चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात 10 होते तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 8 पट होईल। किती वर्षात किती पट होईल? 8 पट होईल। आता लक्षात ठेवा, त्याचा एक फॉर्म्युला आहे। काय आहे फॉर्म्युला? तर जुने वर्ष ब्रॅकेट मध्ये 2च्या घात रूपात पट, 2च्या म्हणजे घातांकित स्वरूपात, थोडक्यात घात रूपात म्हणजे घातांकित स्वरूपात, घात रूपात पट ब्रॅकेट मध्ये बरोबर नवीन वर्ष, नवीन वर्ष। मग पहा, पहिले काय म्हणते आपल्याला, 6 वर्षात किती पट होते? दामदुप्पट होते। 6 वर्ष किती वर्ष? 6 वर्ष किती पट होती म्हणते? दामदुप्पट याचा अर्थ 2चा पहिला घातांक। दामदुप्पट याचा अर्थ 2चा कितवा घातांक? पहिला। मग ह्या वर्षाचा आणि ह्या घातांकाचा गुणाकार करायचा, आपल्याला नवीन वर्ष भेटून जातं 6 वर्ष। आता ते काय म्हणते बघा, तीच रक्कम त्याच दराने हे वर्ष आपलं सेम तेच राहील 6 वर्ष, पण किती पट होण्यासाठी? 8 पट होण्यासाठी। बघा इथे काय सांगितले, 8 पट होण्यासाठी। 8 पट म्हणजे 2चा तिसरा घातांक, तो 2चा घन आहे। 8 पट म्हणजे 8 म्हणजे किती? 2चा घन आहे। तो ह्या दोघांचा गुणाकार करायचा, या जुन्या वर्षाचा आणि या घातांकाचा। 6 त्रिक 18 वर्ष। मग तीच रक्कम 8 पट होण्यासाठी किती पट लागले? किती वर्ष लागले तुम्हाला? 18 वर्ष लागलं। हे त्याचे योग्य उत्तर आहे। ऑप्शन मध्ये आहे का कुठे 18 वर्ष? आहे। ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर हे झालं। याच टाईपचा अजून एक आपण प्रश्न पाहूया। पहा पुढं, एका रकमेचे चक्रवाढ व्याजाने 8 वर्षात दामदुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 16 पट होईल। ओके, सेम सूत्र ते काय, जुने वर्ष बघा, जुने वर्ष ब्रॅकेट मध्ये 2च्या घात रूपात पट, बघा 2च्या घात रूपात पट बरोबर नवीन वर्ष। सेमया नवीन वर्ष। जुनं वर्ष कोणतं आहे बघा तुमच्याकडे? 8 वर्ष। मग जुने वर्ष झालं 8, किती पट होती म्हणते? दामदुप्पट याचा अर्थ बघा, दामदुप्पट याचा अर्थ 2चा पहिला घातांक असतो, कायम लक्षात ठेवायचं। आणि मग जुन्या वर्षाचा आणि ह्या घातांकाचा गुणाकार करायचा, आपल्याला तिकडे नवीन वर्ष भेटून जातं। मग 8 एक 8, इथं झालं 8 वर्ष। आता आपल्याला किती पट होण्यासाठी म्हणतोय? 16 पट होण्यासाठी। हे जुनं वर्ष तसंच आपल्याकडे। ओके, आणि मग किती पट? 16 पट। 16 पट म्हणजे 2चा कितवा घातांक आहे? तो 2चा चौथा घातांक आहे। जेव्हा तुम्ही 2चा 4 वेळा गुणाकार करचाल, 2चा 4 वेळा, तेव्हा तुम्हाला इथे 16 भेटून जाईल। 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 म्हणजे तो 2चा चौथा घातांक आहे। आणि मग या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला, या घातांकाचा आणि या जुन्या वर्षाचा, तर 8 चौक 32 म्हणजे पहा, ती रक्कम किती पट होण्यासाठी म्हणते? 16 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आपल्याला काय विचारलं होतं इथं? किती वर्ष लागतील? तर साधारणतः 32 वर्ष लागतील। ऑप्शन मध्ये आहे का कुठे? आहे, ऑप्शन क्रमांक 3। किती वर्ष लागतील रे? 32 वर्ष। इथं कायम लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय? दामदुप्पट 2चा पहिला, 16 पट म्हणजे 2चा चौथा। आता तुम्ही म्हणणार ह्या पटी आम्ही लक्षात कशा ठेवायचा? घातांक या टॉपिक मध्ये
घातांक या टॉपिक मध्ये या सगळ्या पटी मी तुम्हाला रेकॉर्डिंग ज्या बॅच आहेत आपल्या त्याच्यामध्ये सगळ्या पटी त्या लिहून दिल्या जातील. ओके. आणि मग सध्या तरी तुम्हाला छोट्या छोट्या पटी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूया आपण. पहा त्याच्या अपोजिट, आता त्याच्या अपोजिट प्रश्न पाहणार आहे आपण. काय म्हणते, एका रकमेची चक्रवाढ व्याजदराने 24 वर्षात 8 पट होत असेल, हो 8 पट होत असेल तर किती वर्षात ती दामदुप्पट, म्हणजे अपोजिट विचारलात आपल्याला. आता पुढचं आपल्याला नवीन वर्ष दिले आणि जुनं वर्ष विचारले. मग पहा जुने वर्ष ब्रॅकेटमध्ये 2च्या घात रूपात पट बरोबर नवीन वर्ष. मग आता आपल्याला देतानाच काय केलंय बघा, हे देतानाच नवीन वर्ष देऊन टाकले आपल्याला. म्हणजे इथं नवीन वर्ष किती दिले आपल्याला, 24 वर्ष दिले बघा. आणि इथं पट पण किती देऊन टाकली त्यांनी बघा, पटही किती दिली, 8 पट दिली. मग इथं 8 पट, एकच मिनिट इथं पाठीमागे लिहूया जरा व्यवस्थित. इथं आपल्याला इथं किती पट दिली बघा, 8 पट दिली. 8 पट म्हणजे 2चा तुमचा कितवा घातांक, 3रा. आणि नवीन वर्ष किती दिले तुमचा, 24 वर्ष दिले बघा. आता आपण पहिलं जुन्या वर्षावरून नवीन वर्ष काढायचो. आता आपल्याला नवीन वर्ष दिले, पट दिली आणि जुनं वर्ष दिले दामदुपटीचं विचारलंय आपल्याला. मग अशा वेळेस बघा, जर तुमच्या लक्षात येत असेल इथल्या जुन्या वर्षाचा आणि या घातांकाचा गुणाकार केल्यावर हे येत असेल, तर आता या दोघांचा भागाकार केला की आपल्याला पाठीमागचं वर्ष भेटेल. म्हणजे काय, 24 भागिले जर तुम्ही या घातांकानं याला भागलं तर 3 × 1 = 3, 3 × 8 = 24. इथं 8 वर्ष तुमचं भेटून जात आहे. किती वर्ष, 8. म्हणजे हे जुनं वर्ष किती भेटलं तुम्हाला, 8 वर्ष. पण आपल्याला इथंच उत्तर 8 वर्ष भेटून गेले. पण तरी पण त्यांच्या दामदुपटीच्या भाषेत आपण सांगू पुढे अजून कसं इथे. मग हे जुनं वर्ष आहे तर 60, आणि मग किती म्हणता येते, दामदुप्पट म्हणजे 2चा कितवा घातांक असतो, पहिला आताच पाहिलं बघा बरं. या दोघांचा गुणाकार करून पुढे किती येणार आहे, 8 वर्ष. पण आपल्याला ह्या जुन्या वर्षावरून आपल्याला हे नवीन वर्ष विचारलेलं दामदुपटीचं ते किती होऊन जाईल, आपला 8 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1 होऊन जाईल. काय म्हणते, किती वर्षात दामदुप्पट होईल, 8 वर्षात दामदुप्पट होईल. क्लिअर. आपण पहिल्या प्रश्नांमध्ये पाहिलं की याच्यावरून ते काढलं, आता या दोघांवरून आपण हा पाठीमागचा रिटर्न काढतोय, एवढाच फरक आहे. आणि 1000% हा प्रश्न पेपरला असतो तुम्हाला. ओके. अजून एक सेम असा घेऊया म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येऊन जाईल. ओके. काय आहे पहा, एका रकमेची, तरी पण आपण एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 20 वर्षात बघा, 20 वर्षात 16 पट, 20 वर्षात 16 पट होत असेल तर किती वर्षात ती दामदुप्पट होईल म्हणते. पाठीमागचे विचारले सेम आताच्या सारखंच. काय, जुने वर्ष बघा, जुने वर्ष ब्रॅकेटमध्ये 2च्या घात रूपात पट. मी पुन्हा सांगतोय, घात म्हणजे घातांकाच्या स्वरूपात, घात रूपात पट बरोबर नवीन वर्ष. मग आपल्याला जुनं वर्ष नवीन वर्ष किती दिलं, इथं 20 वर्ष दिले. किती दिले बघा, इथं नवीन वर्ष 20 दिलेलं आहे. आणि किती पट म्हणताय, 16 पट. मग मला सांगा इथं 16 पट म्हणजे तो 2चा कितवा घातांक आहे, 4था घातांक आहे. आपल्याकडे ही पट घातांकी स्वरूपात आहे, नवीन वर्ष. पाठीमागचं वर्ष काढायचंय मला. आता सांगितल्याप्रमाणे काय करणार तुम्ही, 20 भागिले 4, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20. म्हणजे किती आलं तुमचं, 5 वर्ष. खरं तर उत्तर इथंच भेटून गेले आपल्याला, पण खात्री करण्यासाठी आपण परत सगळा कार्यक्रम करूया. म्हणजे इथलं 5 वर्ष झालं. परत काय म्हणते हे, दामदुप्पट. ठीक आहे, चला हे आहे तसं 5 वर्ष राहील. इथं किती पट म्हणते, दामदुप्पट याचा अर्थ 2चा पहिला. परत पाठीमागच्या नियमाप्रमाणे 2 × 5 × 2चा पहिला म्हणजे तुमचं इथं 5 वर्ष आलं. पण आपल्याला दामदुप्पट होण्यासाठी इकडं किती वर्ष लागेल विचारलेलं बरोबर का. हे 5 आहे, 5 वर्ष आहे. या दोघांचा इकडे आपण गुणाकार सांगत होतो. ओके. आपल्याला हे विचारलेलं, काय विचारलेलं, हे विचारलेलं. ओके. अशाच पद्धतीने आपल्याला बरीचशी अवघड उदाहरणं देखील जी परीक्षा ओरिएंटेड आहेत ते आपल्याला पाहता येतील.